सणवार असू दे नाहीतर कुणाचा बड्डे असू देत, आपली बायकांची तर सकाळची गडबड चालूच असते. तशीच माझीही गडबड सकाळी मुलीला शाळेत पाठवण्याची आणि त्यासोबतच माझं छोटं बाळ त्याला बघण्याची. ज्ञानदाला आवरून आज शाळेत पाठवलं आणि विशेष म्हणजे आज ती रडली नाही किंवा तिनं गोंधळ केला नाही. ती पटपट आवरून रेडी झाली आणि तिला आज डब्याला दिले होते हे रव्याचे आप्पे, जे तिला खूप आवडतात, जे बनवायलाही सोपे आहेत. पण परत मला बनवायला गेले आणि बाळाला बघायच्या गडबडीत ते करपून गेले. पण ते मी आहे असे खाल्ले, कारण आमच्या सासूबाई म्हणतात हीच खरी लक्ष्मी आहे. कोणतंही अन्न करपून बघतं की आपण ते उतणार नाही, मातणार नाही, म्हणजे आपल्याकडून ही लक्ष्मी बघून घेते आणि टिकायचं की नाही ते ठरवते. दुपारी त्यानंतर आम्ही कटलेट बनवले होते, जे पोहा आणि बटाट्याचे होते आणि ते खरंच खूप छान झाले होते. मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून तुम्हालाही ते बनवता येईल. आणि ते खरंच चवीला खूप छान झाले होते, जे लहान मुलांना पण आवडतील आणि मोठ्यांना पण, कारण ते करायलाही सोपे आहेत आणि खायलाही टेस्टी आहेत. फक्त बटाटा आणि जे आपण पोहे घेतो आणि त्याच्यामध्ये जे तिखट मीठ किंवा मिरची हे सगळं टाकून मिक्स करून त्याला आपण तळूही शकतो किंवा थोड्याशा तेलामध्ये भाजूही शकतो. दुपारी अशी आम्ही थोडीशी गंमत केली आणि एक झोप घेतली छान. आणि त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर दीपपूजन करायला घेतलं. हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या मुलीने रेकॉर्ड केला आहे, त्यामुळे थोडासा हललेला किंवा वाकडा तिकडा दिसू शकतो. पण ते तिचं प्रेम आहे, कारण मी कोणतीही गोष्ट करत असली ना की ती मला मदत करायला येते किंवा मी करते असं ती म्हणते. आणि हीच उत्सुकता तिची मला खूप आवडते. किंवा मी पण लहान असताना अशीच करायची. आई कोणतीही गोष्ट करायला लागली की तिच्यामध्ये मी मध्ये करायची. आणि त्यामुळेच काय होतं की आपल्याला प्रत्येक गोष्टींमधले समज येते किंवा प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान येतं आणि बाहेर कुठं गेलं की ते आपल्याला उपयोगीही पडतं. आणि मी ज्यावेळेस ही पूजा करत होते त्यानंतर ती म्हणाले की मीही करणार आहे. आणि तिथे सगळी फुलं वगैरे ठेवणं आणि तिथं हळदी कुंकू लावणं हे सगळं तिनं केलं आहे. मी फक्त ते रेकॉर्ड केलं. आणि हे जे छोटे छोटे क्षण आहेत ना, ते पुन्हा बघताना मला खूप छान वाटणार आहे आणि तिलाही खूप छान वाटणार आहे. तुमचीही मुलगी अशीच करते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ बघितले की तुम्हाला तुमच्याही घराची आठवण येते का, तेही सांगा. हे असे सगळे दिवे स्वच्छ करून आम्ही मांडून घेतले होते, त्यांची पूजा केली. तसं आमच्या इकडेही कणकेचे दिवे करून लहान मुलांना ओवाळतात. पण झालं आहे असं की घरामध्ये हे 2-3 लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला वेगळं काही करायचं म्हटलं की खूप वेळ जातो किंवा ते काम अर्धवट राहतं. तसं होऊ नये म्हणून आम्ही फक्त आहे त्या दिव्यांनीच त्यांना ओवाळून घेतलं. आणि जे कणकेचे दिवे आहेत, थोडक्यात मलाही असं वाटतं की ते अन्न आहे आणि ते अन्न दिवे लावल्यानंतर वाया जाईल, कारण ते आपण त्यात तेल घातलेलं असल्यामुळे किंवा तूप घातलेलं असल्यामुळे जनावरांनाही खायला देऊ शकत नाही. मग ते खराब होऊ नये असं माझ्याही मनात होतं. त्यामुळे आम्ही आहे त्या दिव्यांनी आमच्या मुलांचं औक्षण केलं. ज्ञानदालाही मी ओवाळून घेतलं, वहिनींनीही ओवीला ओवाळून घेतलं. ह्या सणाचं किंवा हे जे दीपपूजन आहे ह्याचं महत्त्व म्हणजे काय, तर आपल्याही आयुष्यात, आपल्या मुलांच्या आयुष्यात असाच दिवा प्रज्वलित हो, म्हणजेच त्यांच्याही आयुष्यात जो काही अंधार आहे किंवा ज्या वाईट सवयी आहेत, थोडक्यात वाईट प्रवृत्ती किंवा वाईट माणसं असतील, ते सगळं त्यांच्यापासून दूर निघून जावं आणि त्यांना एक यशाचा मार्ग, एक उजेडाचा मार्ग त्यांच्याकडे यावं, एवढीच आपली प्रार्थना आपण देवापाशी करतो. त्यामुळेच आपण त्यांना ओवाळतो. आणि हीच परंपरा आपल्या मुलांनीही पार पाडावी, एवढीच आपली अपेक्षा असते. आणि इथंच बघा ना, मी ज्यावेळेस ओवीला ओवाळलं त्यावेळेस ज्ञानदाही ओवीला ओवाळायला गेली आणि ती म्हणत होती की मी छोट्या बहिणीला माझ्या ओवाळणार आहे. त्या दोघींचं प्रेम बघितलं ना की खूप आनंद वाटतो. पण ज्यावेळेस घरात त्या दोघी भांडत असतात ना, म्हणजे दिवसभर त्यांचा गोंधळ ऐकला ना की डोकं दुखायला होतं. कधी एकदा ती शाळेला जाते आणि शांतता होते एवढंच वाटत असतं. त्यामुळे मी आणि वहिनी नेहमी हा प्रयत्न करतो की त्या दोघी कमीत कमी एकमेकींच्या जवळ येतील, कारण त्या दोघी एकत्र आल्या की एक अर्धा तास तरी खूप चांगल्या खेळतात, माझी बहीण म्हणतात. पण परत थोड्या वेळानं त्यांची भांडणं चालू होतात. आणि हे आमचं डोकेदुखीचं खूप मोठं कारण आहे, म्हणून आम्ही त्या दोघींना वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते झाल्यानंतर त्या दोघींनी पायाही पडल्या, कारण त्यांना माहीत झालं की घरात कोणतीही पूजा केली किंवा काहीही आपण केलं देवाचं तर पाया पडायचं असतं. आणि ते खूप छान पाया पडत होत्या. त्यानंतर गोलू आणि ज्ञानदा असे दोघंजण खेळत होते. गोलू तिला काय बोलत होतं ते तिलाच माहिती आणि ती काय त्याला बोलत होती ते त्यालाच माहिती. ते दोघंजण खूप छान खेळतात हल्ली, कारण त्यालाही आता बोललेलं किंवा खेळवलेलं समजायला लागलं. आणि तिचा आवाज ऐकला ना की तो हसतोही आणि तिच्याकडे बघतोही, त्यामुळे ती आणखी खुश होते. आणि शाळेतून आल्या तर पहिल्यांदा त्याच्याकडेच जाते. पण तिला मी सांगितलं आहे की हातपाय धुतल्याशिवाय बाळापाशी यायचं नाही, आणि तेवढं ती नक्कीच पाळते. वहिनींनीही बाळाला ओवाळून घेतलं आणि मीही बाळाला ओवाळलं.
माहेरी गेल्यानंतर आई असली की आपल्याला सगळं मिळतं, पण आई नाही आहे तरीही माझी वहिनी जी आहे ती मला सगळं देते किंवा सगळं पुरवते. आणि माझ्या बाळांना, माझ्या दोन्ही मुलांना त्या खूप प्रेम देतात आणि हे बघून खरंच मला छान वाटतं. आणि माहेरचं जे सुख आहे ते त्यांच्यामुळेच मला मिळते. तुमचंही तुमच्या वहिनीसोबत जर नातं असंच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमची वहिनी कशी आहे ते नक्की सांगा. असेच जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही एक आई असाल तर आपल्या मुलांचे असे छोटे छोटे क्षण नक्की जपून ठेवा. भेटूयात.